मी पुन्हा आलीये तुझा वध करायला. लपून काय बसलीयस? हिम्मत असेल ना तर समोर ये. मी तुझ्या समोरच आहे, तुझ्या डोळ्यासमोर. आणि आज मी तुला तुझ्या पापाची शिक्षा द्यायला आलीये. मागच्या वेळी तू वाचलास, पण आता नाही वाचणार. आज तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे. हे बघ वैशाली, माझ्या बाबांचा काहीही दोष नाही, त्यांना त्रास देऊ नकोस. तुझा बापच दोषी आहे, गुन्हेगार आहे तो. याच्या मंत्रालयात भ्रष्टाचार झालाय. माझ्यासारख्या कित्येक मुलींना त्रास दिला याने. लाडकी मुलगी म्हणून योजना काढली, आपली स्वतःची तुंबडी भरून घेतली आणि मग माझ्यासारख्या मुलींना सोडून दिलं त्या कॉलेजवाल्यांची मनमानी सहन करायला. हे बघ, यात माझी काहीही चूक नाहीये. पण तुला जर का असं वाटत असेल ना तर मी मोबदला द्यायला तयार आहे. पण प्लीज तू जे पाऊल उचललंस ना ते अत्यंत चुकीचं आहे. चुप. तू मला मोबदला देणार? हो, मी मोबदला देणार. बोल, तुला काय हवंय ते सांग. ठीक आहे, मग माझा आत्महत्या केलेला बाप मला परत दे. आज तू जिवंत नाही वाचत, आज तू मरायला तयार राहा. साहेब थांबा. बाबा, मागे वा. मागे वा, नाहीतर गोळी घाले ना. मागे वा.